नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज 5 डिसेंबर आहे आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवत चला. त्याचबरोबर जे काही आम्ही तुम्हाला टेस्ट क्वेश्चन देतो ते सोडवायला विसरू नका. ठीक आहे? तर सुरुवात करण्यापूर्वी आपण कंबाईन विजेता बॅच सुरू केलेला आहे आणि या बॅचमध्ये मित्रांनो पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी फी असणार आहे 499 रुपये. समजून घ्या की 500 रुपये फी आणि 500 विद्यार्थ्यांसाठीच हे डिस्काउंट असणार आहे. ऑलरेडी 250 प्लस विद्यार्थ्यांनी यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. अवघे काही दिवसामध्ये प्रवेश फुल होईल, त्यानंतर फी मात्र वाढणार आहे. जसे की यशवंत बॅचची फी सुरुवातीला कमी होती, आता आपण 1499 केली आहे. जसे हिच्यामध्ये 400 विद्यार्थी क्रॉस होतील, हिची फी 1999 होणार आहे. तर जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल कमी फीजमध्ये, आम्ही क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही फायदा होणार आहे आणि अभ्यास मित्राचाही फायदा होणार आहे. ठीक आहे? तर त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईनसाठी टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ज्या कोणत्या एक्झामची तयारी करत असाल त्या सगळ्या एक्झामच्या बॅचेस ज्या आहे त्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. जसे की राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच, कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर BMC साठी ॲक्टची बॅच, GKची बॅच, BMCची कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदांसाठीची बॅच, सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच आणि रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच. या सगळ्या बॅचेस बरोबर क्वालिटी अभ्यास मित्राच्या नोट्स तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावर आजच्या लेक्चरची तुम्हाला PDF मिळेल. त्याचबरोबर इन्स्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील. सुरू करूया मित्रांनो आजचं सेशन. 5 डिसेंबरच्या आपण चालू घडामोडी इथं अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय आहे इथं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहे? तर मित्रांनो ते बनलेले जय शहा. कोण बनलेले? तर जय शहा हे ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहे. अवघं यांचं एज जर बघितलं तर 36 इतकं आहे. वयाच्या 36व्या वर्षी ते ICCचे अध्यक्ष बनले आहे. बघा मित्रांनो, पुढे जाऊया. त्यांनी कुणाची जागा घेतलेली आहे? तर ग्रेग बार्केल यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. ICCचे सध्याचे CEO कोण आहे? तर जय शहा अध्यक्ष बनले, पण CEO कोण आहे? तर जोफ अल्लार्डिस हे सध्याचे CEO आहे. ICCचं मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. तर स्थापना 15 जून 1909 रोजी झालेली आहे. यानंतर पुढे जाऊया. आता महत्त्वाच्या नियुक्त्याबाबत प्रश्न आहे, तर सगळ्या नियुक्त्या आपण बघून घेऊया. जसं की भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण बनले? संजीव खन्ना. त्यानंतर इंडियन ऑइलचे नवीन अध्यक्ष अरविंदर सिंग सहानी. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाचे नवीन CMD आणि CEO प्रवीणा राय या बनले आहे. ॲक्सिस बँकेचे नवीन MD आणि CEO अमिताभ चौधरी. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष अभ्युदय जिंदाल. सशस्त्र सीमा बलचे नवीन अध्यक्ष अमृत मोहन प्रसाद. भारताचे नवीन वित्त सचिव तुहिन कांत पांडे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन प्रमुख आलोक रंजन. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कलिकेश नारायण सिंहदेव. भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख अमरप्रीत सिंग. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष सिंधू गंगाधरन आणि UPSCचे नवीन अध्यक्ष प्रीती सुदान. यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिजचं नाव काय असणार आहे? तर बघा मित्रांनो, रेल्वेचा आपण एक ब्रिज बनवलेला आहे, तर त्याचं नाव ठेवलेलं आहे न्यू पंबन रेल्वे ब्रिज. तर जे काही आपण तमिळनाडूच्या कन्याकुमारीचे तिथे जे काही रामेश्वरम आहे, तर रामेश्वरमचं जे काही बेट आहे आणि जी काही आपली मुख्य भूमी आहे त्यांना जोडणारा जवळपास 2 किलोमीटर लांबी असणारा हा ब्रिज आपण बनवलेला आहे. या ब्रिजमध्ये जर आपण बघितलं तर ब्रिजवरून रेल्वे धावते, पण समजून घ्या की आता जहाजाला ये जा करायची तर हा ब्रिज जो आहे तो वर उचलला जातो, म्हणून याचं नाव आहे व्हर्टिकल लिफ्ट. ठीक आहे? हा लिफ्ट प्रमाणे जेव्हा नॉर्मल याच्यात हा वर खाली येऊ शकतो, जेव्हा रेल्वे येणार आहे तेव्हा हा खाली येईल आणि जेव्हा रेल्वे येणार नाही तर हा वरच राहील. तर अशा प्रकारचा हा ब्रिज असणार आहे. भारतातील पहिलाच ब्रिज आहे. याला नवीन पांबन किंवा न्यू पंबन रेल्वे ब्रिज असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तमिळनाडूतील मंडपम ते रामेश्वरम बेट यांना जोडणारा हा ब्रिज असणार आहे. आपण जर बघितलं तर याचं काम जे आहे ते नोव्हेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. याचं पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. पुलाची लांबी 2.5 किलोमीटर 0.5 किलोमीटर आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया.
आता बघा, भारतातील पहिल्या गोष्टीशी संबंधित प्रश्न आहे, मग त्या सुद्धा बघून घेऊया. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण बनवणार आहे? BEML. दलित उपकोटा लागू करणार पहिलं राज्य कोण आहे? हरियाणा. देशातील पहिला ऑइल पाम प्रोसेसिंग प्लांट कुठं सुरू झालेला आहे? अरुणाचल प्रदेश. भारतातील पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म केरळमध्ये. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा, बिहारमध्ये. यानंतर 5 कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारं देशातील पहिलं राज्य उत्तर प्रदेश. भारतातील पहिला 155 मिमीचा जो काही बारूद आहे, स्मार्ट बारूद, तो IIT मद्रासने बनवला. पूर्व भारतातील पहिलं अपंग विद्यापीठ झारखंड या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये बनला आहे. आणि कोझिकोड हे युनेस्कोच्या साहित्य यादीतील भारतातील पहिलं साहित्य शहर ठरलं आहे. त्यानंतर 5वा फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स, म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जसं की नेटफ्लिक्स झालं, ॲमेझॉन झालं, हॉटस्टार झालं, ते जिओ सिनेमा झालं, यावर जे काही मूव्ही, जे काही वेब सिरीज रिलीज होतात, तर त्या संबंधीच्या अवॉर्ड्समध्ये बेस्ट मूवीचा अवॉर्ड कुणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे अमर सिंग चमकीला या चित्रपटाला. तर बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त अवॉर्ड्स जे OTT अवॉर्ड्समध्ये, फिल्मफेअर OTT पुरस्कारामध्ये कोणी जिंकलेले, तर ते सगळ्यात जास्त पुरस्कार जर आपण बघितलं तर आता मी तुम्हाला सांगतो इथं कोणी किती पुरस्कार जिंकलेले. सगळ्यात जास्त पुरस्कार, पहिला हा मुद्दा लक्षात घ्या, हिरा मंडी द डायमंड बाजार या वेब सिरीजनं सगळ्यात जास्त अवॉर्ड जे ते जिंकलेले आहे. त्यानंतर गन्स अँड रोजेस याने दुसऱ्या क्रमांकावर आणि काला पाणी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे या वेब सिरीज. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त अवॉर्ड्स जे ते हिरा मंडीने जिंकलेले आहे. नंतर गन्स अँड गुलाब्स, ठीक आहे, रोजेस नाही गुलाब्स, आणि नंतर काला पाणी. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे अमर सिंग चमकीला, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे दलजीत सिंग दोसांझ अमर सिंह चमकीला यासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री महिला ठरलेली करीना कपूर जाने जान यासाठी. त्यानंतर जर बघितलं, सर्वोत्कृष्ट सिरीज ठरलेली आहे द रेल्वे मॅन. ओके, तर एवढ्या आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, इथं लिस्ट दिलेली आहे, तुम्ही हवं तर याचा एक स्क्रीनशॉट काढू शकता, नाही तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्धच राहणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये भारत आणि कोणत्या देशामध्ये पहिला संयुक्त सराव सिनबॅक्स आयोजित करण्यात आला? तर बघा मित्रांनो, भारत आणि कंबोडिया या देशामध्ये पहिल्यांदाच एक युद्ध सराव आयोजित करण्यात आला, त्याचं नाव होतं सिनबॅक्स. मग आता हा सिनबॅक्स कुठे आयोजित करण्यात आला ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, तर महत्वाचं आहे, आपल्याला यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कंबोडिया जो आहे तो आशिया खंडातील एक देश आहे. नोम पेन ही तिची राजधानी आहे आणि कंबोडियन रियाल हे तिथलं चलन आहे आणि नोरोडोम सिंहमोनी हे तिथले राजे आहेत. यानंतर पुढे जाऊया, आपण जर बघितलं तर काही युद्ध सरावाबाबत जाणून घेऊया. आणि आजच्या ऑलरेडी लेक्चरमध्ये 3 युद्ध सरावावरच प्रश्न आहे बघा. इथं जर बघितलं, भारत आणि अमेरिकामध्ये कोणता युद्ध सराव झालेला आहे? तर युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव झाला बिकानेर, राजस्थान. त्यानंतर अल नजा भारत आणि ओमानमध्ये झाला, सलालाह, ओमान या ठिकाणी. त्यानंतर मैत्री नावाचा युद्ध सराव भारत आणि थायलंडमध्ये झाला, ताक प्रांत थायलंडमध्ये. त्यानंतर डस्तलिक भारत आणि उझबेकिस्तानमध्ये झाला, तरमेज उझबेकिस्तानमध्ये. एक्स टायगर ट्रायम्फ जो आहे तो भारत आणि अमेरिकेमध्ये झाला, भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर. त्यानंतर धर्म गार्डियन जो आहे, धर्म संरक्षक त्याला म्हटलं जातं, तर तो राजस्थानमध्ये झाला. आणि मित्रशक्ती जो आहे तो श्रीलंकामध्ये झालेला आहे. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जी 2024, तर तिचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर ते PV सिंधूने जिंकलेलं आहे. तिने कुणाला हरवलेलं आहे? तर तिने चीनच्या लू यू हिचा पराभव तिने केलेला आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधी दरम्यान लखनौ, उत्तर प्रदेश येथील बाबू बनारसीदास इंडोर स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुषांमध्ये विजेतेपद कोण जिंकलं? तर लक्ष्य सेनने जिंकलेलं आहे. कोणी जिंकलेले? लक्ष्य सेन. आपण जर बघितलं, लक्ष्य सेन याने कोणाला हरवलेला आहे? तर सिंगापूरचा जिया हेंग जेसन तेह याचा त्याने पराभव केलेला आहे. यानंतर बघा, आता या ज्या स्पर्धा आहे तर बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून आयोजित करण्यात आल्या होत्या. आपण जर बघितलं तर बॅडमिंटन जागतिक महासंघाची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली होती. क्वालालंपूर मलेशियामध्ये मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे पॉल एरिक हायर लार्सन, जे डेन्मार्कचे आहे. आणि आपण जर बघितलं तर BWF जर बघितलं तर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतं, जसं की ज्यामध्ये फेमस पुरुषांचा थॉमस कप झाला, महिलांचा उबेर कप झाला, सुधीरमन कप आहे. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या स्पर्धा जागतिक बॅडमिंटन
फेडरेशन मार्फत आयोजित केले जातात. त्यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान डिसेंबर 2024 मध्ये द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव हरिमाऊ शक्ती झालेला आहे. तर हरिमाऊ शक्ती नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि मलेशियामध्ये झालेला आहे. तर भारत आणि मलेशियामध्ये हरिमाऊ शक्ती नावाचा वार्षिक द्विपक्षीय युद्ध सराव जो आहे तर तो दरवर्षी आयोजित केला जातो. आपण जर बघितलं तर हा युद्ध सराव मलेशियामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यानंतर मलेशियाची राजधानी क्वालालंपूर, मलेशियन रिंगिट हे तिथले चलन आहे. अनवर इब्राहिम तिथले पंतप्रधान आहे आणि मलेशिया आग्नेय आशियाचा एक पार्ट आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे 13वा अग्नियोद्धा हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला तर अग्नियोद्धा नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि सिंगापूर दरम्यान झालेला आहे. 13वा हा महाराष्ट्रामधील नाशिक या ठिकाणी देवळाली या ठिकाणी याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. सिंगापूर आशिया खंडातील एक देश आहे. सिंगापूर सिटी ही त्याची राजधानी आहे. सिंगापूर डॉलर ही तिथलं चलन आहे आणि लॉरेन्स ओ तिथले राष्ट्रपती पंतप्रधान आहे. ठीक आहे, पंतप्रधान आहे. यानंतर दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी सेलिब्रेट केला जातो तर 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस सेलिब्रेट केला जातो. याचं कारण काय ते 1984 मध्ये 2 डिसेंबर या रोजी काय झालं होतं तर भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती आणि तशी दुर्घटना होऊ नये म्हणून प्रदूषणावर कुठेतरी आपण नियंत्रण आणायला पाहिजे. यासाठी आपण 2 डिसेंबर हा जो दिवस आहे तो जागतिक राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. आपण जर बघितलं मित्रांनो तर त्याची थीम काय होती क्लीन एअर, ग्रीन अर्थ, अ स्टेप टुवर्ड सस्टेनेबल लिव्हिंग अशी त्याची थीम होती. 10वा क्वेश्चन आहे जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये या तिमाहीमध्ये कोणता देश भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत बनला. तर भारतामध्ये 3 महिन्याच्या कालखंडामध्ये जो कालखंड आहे जुलै ते सप्टेंबर या कालखंडामध्ये भारतात सगळ्यात जास्त गुंतवणूक कोणी केली मित्रांनो तर ती केलेली सिंगापूरने. सिंगापूरमधून भारतामध्ये सगळ्यात जास्त FDI आलेली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. ठीक आहे, तर सिंगापूरने एकूण FDI पैकी 50% FDI जी ती सिंगापूरमधून भारतामध्ये आलेली आहे. तर सिंगापूर भारतासाठी खूपच महत्त्वाचा देश आता बनलेला आहे. 11वा क्वेश्चन आहे मनामा बहरीन या ठिकाणी झालेल्या पहिल्या वर्ल्ड पॅरा प्युमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंनी कांस्य पदक जिंकलं. तर बघा मित्रांनो तायक्वांदो नावाची जी स्पर्धा आहे त्यामध्ये रिचेन युडोल आपण जर बघितलं तर ही लडाख मधील खेळाडू आहे. हिने भारताला कांस्य पदक जे आहे ते जिंकून दिलेलं आहे. ही स्पर्धा कुठे झाली होती तर मनामा बहरीन या ठिकाणी झालेली आहे. यानंतर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कायमस्वरूपी केंद्र कुठं तयार केले जाणार आहे, कुठं स्थापित केले जाणार आहे तर ते जम्मू काश्मीरमध्ये स्थापित केलं जाणार आहे. आणि ते जम्मू काश्मीरमध्ये कुठं तर जम्मू शहरामध्ये ते स्थापित केलं जाणार आहे. यानंतर बघा जे NSG कमांडो आहे तर त्या NSG ची स्थापना 16 ऑक्टोबर 1984 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि महासंचालक आहे श्रीनिवासन. बघा मित्रांनो जम्मू काश्मीर विषयी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा. जसे की श्रीनगर उन्हाळी राजधानी, जम्मू हिवाळी राजधानी आहे. 31 ऑक्टोबर 2019 ला स्थापना झाली. लेफ्टनंट गव्हर्नर आहे मनोज सिन्हा, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला. किश्तवार त्याचबरोबर इथं जर बघितलं दाचिंगम सरल हे तिथले राष्ट्रीय उद्यान आहे. तिथला केंद्रशासित प्रदेशाचा जो काही राज्य प्राणी म्हणू शकतो आपण, ठीक आहे, तर तो आहे हंगुल. पक्षी आहे काळ्या मानेचा क्रेन आणि वृक्ष आहे चिनार. त्यानंतर टेस्ट क्वेश्चन आहे बघा. तर टेस्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे सांगायचं सिनबॅक्स नावाचा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो आणि व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचं नाव काय आहे भारतातील पहिल्या. बघा कंबाईनसाठी विजेता बॅच सुरू झालेली आहे. फी काहीच नाहीये. तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह होणार आहे. भारतात आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर एवढं जीव तोडून शिकवणारे शिक्षक तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ठीक आहे, विद्यार्थ्यात राहणारे आणि विद्यार्थ्यांना समजून घेणारे शिक्षक आहे. आपल्यापैकी बरेचसे टीचर सुद्धा काय करतात तर तुमच्या सोबत राहून अभ्यास करतात. त्यांना माहिती आहे मेन्स देतात. ठीक आहे, पूर्व परीक्षेची आयडिया आलेली आहे. मी सुद्धा PSI चे मेन्स वगैरे दिलेले आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आम्ही प्रॉपर तुम्हाला या बॅच मध्ये गायडन्स करणार आहोत. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. जर तुमचं 4 महिन्यासाठी जॉईन करायचं असेल तर मग यशवंत बॅच जॉईन करू शकता. त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे आपल्याकडे. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच, त्यानंतर आपण जर बघितलं तर सरळ सेवा परीक्षेसाठी बॅचेस आहे. या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल, नोट्स बघायला मिळेल आणि त्याचबरोबर टेलिग्रामवर या लेक्चरची PDF आणि इंस्टावर अभ्यासविषयक रील्स बघायला मिळतील. ठीक आहे मित्रांनो, थांबूया इथं.
लेक्चर आवडला असेल तर परत सांगतो, लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चलो बाय बाय, सी यू. बघा, जय हिंद.